रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. पोलीस भरतीसाठी किंवा आर्मीमध्ये किंवा मिलिटरी असेल, या भरतीमध्ये लक्षात ठेवा, मनुष्य हा लेडीज असू द्या किंवा पुरुष असू द्या, उंची ही इतकी महत्त्वाची आहे. किंवा लग्न करायचं जरी असलं तरीसुद्धा उंची ही एवढी महत्त्वाची आहे. जर खुजी व्यक्ती असेल, लक्षात ठेवा, तर अशा व्यक्तीला, उंची कमी असणाऱ्या व्यक्तीला सर्वच क्षेत्रामध्ये अडचणी येतात. कुठल्या पद्धतीची पर्सनॅलिटी आपली राहत नाही. मग असे वाळून जातात, नुसतेच काठीसारखे उभा असल्यासारखे होतात. जेनेटिकल जरी हा प्रॉब्लेम जरी असेल, लक्षात ठेवा, तर काही गोष्टी जर लहानपणापासून उंच मुलं आपणाला जर जन्माला घालायची असतील किंवा उंची वाढवण्यासाठी, मुलींची उंची वाढवण्यासाठी जर तुम्हाला काय उपाय करायचे असतील, तर ते उपाय मी आत्ता जे सांगतोय ते उपाय तुम्ही करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला रिझल्ट जास्त काय नाही, पण 1 महिन्या 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला हा रिझल्ट पूर्णपणे तुमचा दिसून येईल. आणि वर्षभराच्या कालावधीमध्ये सुद्धा लोक म्हणतील, अरे हे तर एवढं ठेंगू, तर एवढं कसं काय उंच झालं. कारण उपायच इतके जालिम असतात माझे, आणि सत्य बोले माझी वाचा. लक्षात ठेवा, हे भगवंताची कृपा आहे. अनुभव घ्या. अनुभव घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, त्याच्याशिवाय लक्षात येणार नाही. हे काय मी पुस्तकं वाचून किंवा कुठलाही अनुभव नसताना कुठलेच बोल सांगत नसतो. आलं का लक्षात? ऑन द स्पॉट तुम्ही कॉल करा मला आणि कुठलाही उपचार मला विचारा. हे काय पुस्तकात वाचून सांगितलं नाही. बरं, तोच उपाय सांगेन असं नाही आहे. त्या वेळेला जो मला आठवतोय तो उपाय मी सांगेन. लक्षात ठेवा, टीचिंग असू द्या किंवा क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या वेळेला जो मला तुमच्यासाठी साधा सोपा उपाय आठवतो तो तुम्हाला सांगतो. तो व्हिडिओमध्ये कोणता आहे, काय आहे, ह्याचा मी विचारसुद्धा करत नाही. किंबहुना मग असं जर असतं, लक्षात ठेवा, तर एका विकाराचे मी 5-5, 7-7 व्हिडिओ केलेच नसते. ध्यानात आलं? भगवंताने आम्हाला दिलेला या डोक्यामध्ये, त्याचा वापर करून घ्या. आणि ज्या गैरसमजुती आहेत तुमच्या, त्या मनातून काढून टाका. कमेंट्स करताना जरा थोडासा विचार करत जावा, आपण कमेंट्स कुणाला करतोय आणि आपणाला यातली काय अक्कल आहे का, हे पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट. बऱ्याच मुलांनी कमेंट्स केल्या की सर, आम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहोत. माझे विद्यार्थी असतील किंवा महाराष्ट्रामधील अनेक पोलीस अकॅडमीमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील, सर उंचीमध्ये मी जातोय, उंची कशी वाढवायची. खरं तर ती कमेंट्स मी एक टाकतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बरं, उंची ही एका कार्यासाठी नाही, पोलीस भरती हे निमित्त झालं. तुम्ही जर उद्या मुलगा किंवा मुलगी उंचीनं कमी असेल आणि तुम्ही लग्न जमवायला गेला तरी बी चालत नाही. हा उपाय सर्वांसाठी चालणार आहे. आणि किती वर्षापर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता, तुमची उंची किती वर्षापर्यंत वाढू शकते, हे मी उंची वाढवण्यास कारणीभूत असणाऱ्या 2 ग्लँड्स, एक थायरॉइड आणि पॅराथायरॉइड. इथं थायरॉइड असते, तर त्याच्या खालच्या बाजूला इथे पॅराथायरॉइड असते. आणि या ठराविक वयामध्ये ॲक्टिव्ह असतात, चांगले ॲक्टिव्ह असतात. मग या ॲक्टिव्ह करण्यासाठी, त्या ॲक्टिव्ह होण्यासाठी कोणत्या वयामध्ये काय खाल्लं पाहिजे आहे, अगोदर काय खाल्लं पाहिजे आहे ते मी सांगतो. वय कोणतं आहे ते पुढं मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगत जाईल. तर उंची वाढण्यासाठी लक्षात ठेवा, एक कांदा, नीट लक्ष द्या, एक कांदा बारीक चिरून, छोटासा कांदा, तो कांदा तुपामध्ये किंवा लोण्यामध्ये चांगला तळायचा, चांगला तांबूस होईपर्यंत तो चांगला भाजून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ मिसळायचं, गूळ. आणि गूळ मिसळून ते एकत्रित केलं की हे सायंकाळी जेवणाच्या अगोदर
एक अर्धाभर तास, जेवायच्या अगोदर अर्धाभर तास हे खाणं आवश्यक आहे. आता पुन्हा दुसरे साधे सोपे उपाय मी सांगतो. ज्यांना व्यायाम करणं शक्य आहे त्यांच्यासाठी अतिशय एक आसन आहे, त्याचं नाव सर्वांगासन असं म्हणतात त्याला. तर त्या आसनामध्ये काय आहे ते मी सांगतो. समजा आता ही तुमची बॉडी आहे पूर्णपणे अशी उंची आहे, हे आहे समजा इथे आहे मान, हे आहे तुमचं डोकं, नीट लक्ष द्या. आणि हे पूर्णपणे तुमचे असे पाय, तुम्ही अशा पद्धतीनं सध्या उभं राहताय. आलं का लक्ष? तर व्यायाम कोणता करायचा आहे तो नीट लक्ष द्या. भिंतीच्या कडेला झोपायचं, भिंतीच्या कडेला कसे पाय असं करून डोकं इकडे झालं पाहिजे आहे आणि पाय भिंतीकडे झालं पाहिजे तसं, आणि भिंतीला पुढं 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 असं सरकत जाऊन असे पाय वरती उचलायचे. नीट लक्ष द्या, ही कंबरसुद्धा पूर्णपणे वरती उचलायची आणि असा एल आकार झाला पाहिजे आहे, पूर्णपणे एल आकार झाला पाहिजे. म्हणजे हे भिंतीला असे वरती उंच असे पॅरलल असे गेले पाहिजे उंच भिंतीला चिटकूनच. आणि इथे म्हणजे मानच्या इथून एवढा जो भाग आहे तेवढाच जमिनीला राहायला पाहिजे आहे. बाकीचा सर्व अध्यंतरी असा पाठीमागच्या बाजूनी हात देऊन असा उचलून. हे कशासाठी सांगायला लागलोय बघा, सर्व शास्त्रीय सांगतो मी. इथं थायरॉइड आहे, थायरॉइडवर आणि पॅराथायरॉइडवर या हनवटीचा असं तुम्ही असं वरती उंच असं हे झाल्यामुळं इथं मान आहे ना, त्यामुळं हनवटी येऊन इथे पॅराथायरॉइड आणि थायरॉइडला चिकटते, त्याच्यावरती प्रेशर पडतो. हा व्यायाम जर तुम्ही सकाळी सकाळी केला उपाशी पोटी तर तुमचं वय कोणतंही असू द्या लक्षात ठेवा, त्या वयामध्ये तुमची उंची निश्चित वाढते. एक ठराविक लिमिट आहे, ते पुढं सांगेन मी कुठंपर्यंत उंची वाढण्याचा कालावधी असतो आणि ग्रीक म्हणजे हाय व्हॅल्यू कधी असते ते बी मग पुढं सांगणार. आता दुसरा उपयोग मी उपाय साधा सोपा असा सांगतो. वरण, तुरीच्या डाळीचं जे वरण करता लक्षात ठेवा, त्या तुरीच्या डाळीच्या वरण जे तयार केलेलं आहे त्याच्यावरचं 1 कप पाणी घ्यायचं. वरण तयार झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये चिमूटभर ओवा, थोडासा हिंग, मिरपूड थोडीशी आणि 1 चमचा आपल्या घरामध्ये असणारं तूप. काय काय सांगितलं ते पुन्हा सांगतो. पहिली महत्त्वाची गोष्ट काय सांगितली पहा मी, वरण तयार झालेलं त्याच्यावरचा जो वरण पूर्ण उकळलं ना, थोडंसं मीठ असतं वरणामध्ये, आणि मीठ आपलं जे आयोडीनयुक्त मीठ आहे ते खाणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर हा थायरॉइडचा आयोडीन डिफिशियन्सी T3 आणि T4मुळं तो प्रॉब्लेम येणार, लक्षात ठेवा. मग हे काढून त्याच्यामध्ये चिमूटभर काय सांगितलं मी, ओवा सांगितला, हिंग सांगितला आणि काळी मिरी 2-3 अशा चेचायच्या बारीक, आणि त्याच्यावरती 1 चमचा तूप टाकायचं आणि ते सायंकाळी जेवण करताना ते पहिलं प्यायचं आणि नंतर जेवण करायला बसायचं. उपाय सांगतोय मी. आता याच्यापेक्षाही अनेक उपाय आहेत माझ्याकडे, लक्षात ठेवा. परंतु एवढे घरच्या घरी हे जर 2 उपाय तुम्ही केले, जर तुम्हाला पैसे खर्च करायचे असतील तर मेडिकलमध्ये शतावरी चूर्ण मिळतं. शतावरी चूर्ण, हे शतावरी चूर्ण मुलींच्या बाबतीत हे शतावरी चूर्ण चांगलं, लक्षात ठेवा. शतावरी चूर्ण 1 कप दुधामध्ये शतावरी चूर्ण टाकून जर तुम्ही सायंकाळी झोपायच्या वेळेला घेतलं तर मुलीमध्ये याचा चांगला इफेक्ट होतो, लक्षात ठेवा. मुलामध्ये जर इफेक्ट करायचा म्हटलं, एकाच व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी मी सांगत असतो. खोबरेल तेल, शेंगदाणा तेल नव्हे, शेंगदाणा तेल म्हणजे गोडे तेल झालं, लक्षात ठेवा. ते खोबऱ्यापासून तयार केलेलं खोबरेल तेल, तेही घाण्यावरती गाळलेलं मिळत असेल तर हे आपण डोक्याला लावतो ते त्यात केमिकल्स असतात, ते तेल नव्हे. मेडिकल, कारण पेचं हे तेल, हे तेल जर दररोज सायंकाळी 1 चमचा आणि थोडंसं कोमट पाणी, 1 कप 1.5 कप कोमट पाणी
जर घेऊन तुम्ही हे प्राशन केलं सायंकाळी झोपताना तरीही तुमची उंची वाढू शकते. मात्र आता हे लक्षात ठेवा, वयाची अट याला काय आहे तर सर्वात जास्त उंची मुलांची आणि मुलींची तेव्हा वाढते, सर्वात जास्त ग्रीप उंची वाढण्याची वयाची 12 वर्ष ते वयाच्या 16 वर्षापर्यंत. नॅचरली उंची वाढण्याची ग्रीप या 4 वर्षामध्ये असते. त्यातल्या त्यात आणखीन पुढे जाऊन सांगतो, जेव्हा मुलींना मासिक पाळी येते, मासिक पाळीनंतर 4 वर्ष मुलीची उंची वाढते, व्यवस्थितरित्या वाढते. लक्षात ठेवा या गोष्टी. याचा अर्थ तिथून पुढे उंची वाढत नाही असं नाही, परंतु त्याच्यासाठी हे उपाय सांगतोय ते उपाय आणि सर्वांगासन करणं फार आणि फार महत्वाचं. 21व्या वर्षापर्यंत रिअर केसेसमध्ये 21व्या वर्षापर्यंत ही तसं लिमिट 20 वर्षापर्यंतच उंची वाढण्याचं आहे. परंतु जरी 21व्या वर्षी जरी तुम्ही हे प्रयोग जरी केले आणि तुमच्या उंचीमध्ये 1-2-3 इंचाचा जरी फरक झाला तरी तुम्ही जिंकल्यासारखं आहे. लक्षात ठेवा, कारण सर्वसाधारण जी उंची आहे इकडे जाण्यासाठी ते साधारण 155च्या पुढे, 155 सेंटीमीटरच्या पुढे ते 175, 180, 79 पर्यंत तुमची उंची असणं, त्यातल्या त्यात 165च्या पुढे दरम्यान की तुमचं इम्प्रेशन चांगलं व्यवस्थितरित्या राहू शकतं. मात्र 21 वर्षाच्या पुढे ज्यांचं वय गेलेलं आहे त्यांनी उंची वाढण्याची अपेक्षा न करता त्यांना निश्चितपणे लक्षात ठेवा, दोष कुठला ना कुठला थायरॉइडचा दोष असणार आहे. ज्या मुलींना थायरॉइड आहे त्या मुली त्या वयातसुद्धा त्यांची उंची वाढत नाही, त्या वयातसुद्धा त्या खुज्याच राहतात. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपणाला प्रथम थायरॉइड आहे का आणि असेल दोष तर तो निवारण करण्यासाठी अनेक व्हिडिओ मी चॅनलवरती आहेत. त्या मुलीने तो थायरॉइडचा उपाय प्रथम करावा की जेणेकरून, आणि हे आत्ताचे सांगितलेले व्यायाम हे जर तुम्ही केले तर तुमची उंची व्यवस्थितरित्या वाढू शकेल. भगवंतावर जर विश्वास असेल तर लक्षात ठेवा, 1-2-3 इंच उंची तुमची त्याला जर प्रार्थना केली तर तो तुम्हाला ती उंची वाढवण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाचा लाभ मिळावा हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांनीच दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. हा एक उपाय सांगितला आहे. असे भरपूर उपाय आहेत. आयुर्वेदिक उपाय कमीत कमी 2 महिने 1 महिना करावा लागतो, त्या वेळेला फरक पडतो. 2 दिवस औषध घेऊन जर तुम्ही कमेंट्स करत असाल की सर मला काहीच फरक पडणार नाही, अरे तुला आजार काय एका दिवसात झाला का? आजार होण्यासाठी तुझं आयुष्य गेलं, मग लगेच बरा व्हावा हे अपेक्षा का करतो? हां, आणि मुळासह आजार जर काढायचा म्हटलं तर त्याच्यासाठी वेळ लागतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठला 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 विठ्ठला.